मी तुळजापुरात जलयात्रेच्या परंपरेनुसार तुळजापूरमध्ये हा उत्सव होत होता, पण अलीकडच्या काळामध्ये महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा आणि पक्षाण मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून भव्य स्वरूपाचं शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं जलयात्रेचा जे कार्यक्रम आहे हे तुळजापूरच्या देवीच्या सेवेच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात चालू आहे। कारण अनेक भाविकांच्या ह्याच्यामध्ये जे योगदान आहे आणि इथले जे पक्षामंडळाचे कार्यकर्ते विशालभाईया रोचकरी आणि महंत वाकोजीबुवा तुकोजीबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एकदम असा भव्य असा आज महिलांना साडी वाटप करून याची एक अशी शोभायात्रा निघालेली आहे की तुळजापुरामध्ये भक्तिमय वातावरण असंच कायम राहावं ही माझ्याकडून सर्व मंडळाला माझ्या शुभेच्छा आहेत। आणि आम्हाला सुद्धा देवीच्या सर्व नवचेहरे जेवढे नगरसेवक आमचे निवडून आलेत, नगरसेवक निवडून आलेत, त्या पदाधिकाऱ्याच्या जीवावर आम्हाला सुद्धा चांगली बुद्धी देवीने द्यावी आणि तुळजापूरच्या विकासात माननीय आमदार राणादादा यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूरचा चांगला विकास व्हावा। ह्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्त देवीला एवढीच प्रार्थना करतो की आम्हाला चांगली बुद्धी आणि देवीला तुळचं जे शहर आहे तुळजापूर ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर शहर व्हावं राणादादाच्या प्रयत्नांना एवढेच मी देवीचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा हा नवरात्र शाकंभरी नवरात्र महोत्सव चालू असून आज या नवरात्र महोत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे जलयात्रा। जलयात्रेमध्ये श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ, देवीचे मुख्य महंत महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ सर्व आलेल्या भाविक सुवासिनीला साड्या वाटप, कलश वाटप आणि 15,000 लोकांचा अन्नदान महाप्रसाद आयोजित दरवर्षी करतो। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी केलेला आहे। तरी सर्व भक्तांनी महाप्रसाद घेतलेला आहे। तरी माझी श्री तुळजाभवानी चरणी एवढी प्रार्थना की आई माझ्या भक्तांना सुखी समृद्धी ठेव व सर्व भक्तांना शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्त श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा। आम्ही हा उत्सव श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळामार्फत करतो। विनावर्गणी असा आमचा उत्सव आहे। हा प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी होतो आणि आई तुळजाभवानीला एवढीच प्रार्थना की पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठं अन्नदान आणि उत्सव होऊ दे। जय भवानी, जय शिवाजी।